शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या। राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या। मराठा, धनगर व इतर जात बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवून जातीय तेढ रोखावा। या व इतर अन्य मागण्यांसाठी आज संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने नांदेडच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष मनोज आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे व नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष कमलेश कदम, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जेजेराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध थाळीनाद आंदोलन करण्यात आले। लक्षवेध आंदोलनानंतर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, विभागीय कार्याध्यक्ष भगवान कदम, लोकसभा अध्यक्ष परमेश्वर पाटील यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर साठ्यांचा, महात्मा बसवेश्वरांचा, महासम्राट बळीराजाचा, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, ओला दुष्काळ जाहीर, ओला दुष्काळ जाहीर, मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी, मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी। आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश हा आहे की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे, धनगर बांधवांचा सुद्धा एसटी आरक्षणामध्ये समावेश झाला पाहिजे, त्याचबरोबर ऊसाला हमीभाव मिळाला पाहिजे, ऊसाच्या एफआरपी नुसार दरवर्षी शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळाली पाहिजे। पण हे शासन करते, हे कारखानदार ऊसाच्या जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा एफआरपी देत नाहीत आणि शेतकऱ्यांची एफआरपी पूर्णपणे खाण्याचा प्रयत्न करतात। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दुधाला सुद्धा 70 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे। एवढंच नाही तर धनगर समाजाचं आरक्षण, मराठा समाजाचं आरक्षण आणि सर्वात महत्वाचं काल झालेली अतिवृष्टी संबंध जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि 100% पीक विमा मंजूर करावा। या मागणीसाठी आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन या शासनाला जाग यावी या दृष्टिकोनातून हे आंदोलन उभं करण्यात आलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड कुठल्याही पद्धतीने शांत बसणार नाही आणि खऱ्या अर्थाने शासनाला या सर्व गोष्टीचा परिणाम भोगावे लागतील। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भाऊ आखरे, सौरभजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रभर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं धरणे आंदोलन तसेच या सरकारला आणि या प्रशासनाला जागे करण्यासाठी या ठिकाणी थाळीनाद आंदोलन या ठिकाणी करण्याचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ठरलेलं आहे। त्या पद्धतीनं आमच्या आजच्या या मागण्या अशा पद्धतीच्या आहेत की सरकार वेळोवेळी भूलथापा देत आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, हे प्रश्न मार्गी न लावता कुठंतरी भूलथापा देऊन हे दोन्ही समाजाला या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये वाद लावण्याचं काम या सरकारमधील काही नेते करत आहेत। त्यांना या ठिकाणी गप्प बसण्यासाठी या सरकारमधल्या प्रमुखांनी सांगावे, हा एक विषय आमचा आहे। त्याचबरोबर गत काही दिवसापूर्वी या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आणि पावसामुळे पूर्ण शेतीचं नुकसान झालं, घराची पडझड झाली। त्यामुळे महाराष्ट्र हा ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर केला पाहिजे। यासाठी या ठिकाणी आम्ही या धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर विविध आमचे वेगवेगळे प्रश्न आहेत जे की अत्यंत महत्वाचा म्हणजे शेतीच्या मालाला हमीभाव नाही, तो हमीभाव या ठिकाणी दिला पाहिजे, दुधाला 70 रुपये भाव दिला पाहिजे। अशा पद्धतीचे वेगवेगळे मुद्दे घेऊन या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत। लक्षवेधी आंदोलन जे की सरकारचं लक्ष शेतकऱ्याकडे यावं म्हणून लक्षवेधी आंदोलन आज नांदेड जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर ठेवलेलं आहे। तरी सरकारचं लक्ष कुठंतरी विचलित झालेलं आहे। सरकार कोण्यातरी दुसऱ्या नेत्यांना जवळ धरण्यात आणि बाहेर करण्यामध्ये व्यस्त आहे। त्याच्यामुळं आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही पाऊस झालेला आहे ते पावसानं खरोखर शेतकऱ्याचे जनावर कित्येक शेतकरी वृद्ध शेतकरी सुद्धा मृत्युमुखी पावलेले आहेत। तरी नांदेड जिल्हा हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि ज्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्या कुटुंबाला 10-10 लाख रुपये सरकारनं देणगी दिली पाहिजे। हे मागण्या घेऊन आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहोत। या सरकारनं जर नाही मागण्या मान्य केल्या तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वेगळं आंदोलन उग्र आणि वेगळं आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देत आहे।